सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण पौर्णिमा कराडकर फडात आलेलो आहोत आणि पौर्णिमा कराडकर यांचे ढोलकीपट्टू जे आहेत त्यांची मुलाखत घ्यायची आहे। नमस्कार काका। नमस्कार। काय नाव काय तुमचं? कांतीलाल पाटील। तमाशा क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहे? गेले 25-30 वर्ष तमाशा काम करतो। आणि ढोलकीचा अनुभव कधीपासून आहे तुम्हाला? ढोलकीचा अनुभव एक 10-5 वर्ष मोठ्या पाट्यात काढल्यानंतर ढोलकीच वाजवतो। हो, लहान लहान पाट्यामध्ये ढोलकीच वाजवतो। कधी कसं शिकले ढोलकी वगैरे वाजवायला? आमच्या वडीलच वाजवतो। हो, त्यांनी वडिलांच्या तुम्हाला पाठोपाठ आम्ही वाजवायला आम्हाला शिकलो आहे। ढोलकीच्या तोडे कशा असतात? तोडे आता जे आहेत आपले ते तोडे चालूच आहेत ना। हा, मग आता त्याच्यात बरेच तोडे आहेत ना। कोण कोणते? एक ताले, त्रिताले, हा. दादरा आहे, कॅरबा आहे, हा. जपताले, हे सगळे घ्यावंच लागतात। कणकवलीला ज्याच्या त्याच्या वाघामध्ये एवढं वाजवतो आम्ही। हा का? कोण कोणते म्हटले? एकताल, हा. जपताल, हा कॅरबा, हा जपताल हा आणि धुमाळी, हा थाई, हा. जपताल असे त्याच्यात बरेच आयटम आहेत। ढोलकी रूपक पण आहे त्याच्यात एक कुठला आहे? रूपक, ज्या काही गवळणी रूपकच्या असतात त्याला रूपक लावावं लागतात। हा, याला रूपक म्हणायचं, असे ठेके लावावं लागतात। गवळणीचे तुम्ही रूपक सांगितलं तसं लावणीचं रूपक कसं असतं? लावणीचे तोडे असतात। हा, आपल्याला लावणीला जेवढी लावणी लांबवता येईल ना तेवढे आपल्या हातात आहे। जेवढं आपल्याकडे वाद्य आहे, हा. तेवढं लावणीत वाजवायला लागतं। वाजवा बरं एक होऊन जाऊ द्या एक मिनिट. इथून लावणी सुरू इथून लावणी तुमची सुरुवात। ढोलकी आज तमाशा क्षेत्रात कमी झाली का राहिली का नाही? कमी झाली। फक्त कशामुळे कमी झाली ढोलकी? या ऑर्केस्ट्रा आल्यामुळे कमी झाली आहे। पण ते आता सध्याला या ढोलकीचं प्रमाण कमी झालेलं आहे। त्या डिस्को मध्ये आलेले दोन गवळणी कुठे ढोलकी फक्त गल आणि गवळणी कुठे राहिली, हा. बाकी सगळी ढोलकी संपलेली आहे। मग आता शिलकारात त्याच्या ढोलकी राहिली नाही आणि ते आता तमाशात होत पण नाही। शिलकाराव एखादी ढोलकीचा तोडा वाजून दाखवा ना। शिलकाराव कुठला आहे? शिलकार शिलकाराचं ना हा. आता त्याचे बरेच तोडे ते म्हणणारा पाहिजे ना। हा, पण तुमचं मत काय मग इथून पुढे ते शिलकार चालेल. सरदार म्हणणार। आहे? हे जे ढोलकी तुम्ही शिकले आणि आज तुम्हाला एक आनंद वाटतोय हा? हो, हो. आज तुम्ही तरुणांना काय सांगू शकता ढोलकी विषय? काय ना आता जे आहे ते शिक्षण पण तरुण याच्यात येतच नाही ना आता। हा ही लोप पावलेली आहे कला आता सध्या ढोलकीची। हा. आणि आपलं तो प्यार आर्गन हा हा हेच वाद्य झालेले सगळे। एक सांगा की तमाशा क्षेत्राची आजची परिस्थिती कशी आहे? आता म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे? जुना तमाशा कसा आहे आणि आजचा तमाशा आता कसा? जुना तमाशा राहिलाच नाही ना। हा. आता नवीन डिस्को मध्ये तमाशा आला सगळा। हम्म. आम्ही ज्या आमच्या काळात तमाशे होते, हा गणगवळण व्हायची, हा हा शिलकार वाकाचे पावडे बिवाडे लावण्या बिवण्या सगळ्या आता लावण्या सगळ्या ढोलकीत होत्या, हा पण आता लावण्या ढोलकीत नाही। नाही बरोबर. आता कॅशिटवर लावण्या होतात, म्हणजे ढोलकीचं वाद्य कमी झाले। कमी झालेले हा. नाही तुम्ही म्हणता खरंच, आणि ही खूप वाईट गोष्ट आहे। हे कुठंतरी लोकाला ढोलकीची ही कुठंतरी लोप पावत चाललेली आहे। पावत चाललेली ती जिवंत राहिली जिवंत पाहिजे. राहिली पाहिजे। शेवटी काय सांगू शकता एकंदरीत तमाशा धंद्याविषयी, तमाशा क्षेत्रात तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, कसं पाहता याकडे? नाही तमाशे शाखेचा अनुभव आहे, पण पहिले जुने तमाशे राहिले नाही। आता हे नवीन पद्धतीचे तमाशे आहेत, याच्यामध्ये ढोलकी संपलेली आहे, ऑर्केस्ट्रात निघाला सगळा। आणि मग आता जसं जग बदललंय असं आम्हाला सुद्धा बदलावं लागत। तुम्ही एक ढोलकीचं सांगितलं की ढोलकीमध्ये त्रिकाला असतं, कुठले कुठले हो, हे असतं बरोबर प्रकार, आहे. त्याबद्दल काय सांगू शकता? नाही ते आजही घेतो आम्ही, पण ते आता आम्हाला घेताच येत नाही स्टेजला। एक गण आणि एक गवळण फक्त आज स्टेजला वाजवली जाते, बाकी वाद्य सगळं ढोलकीचं आताच्या काळात संपलेलं आहे। ढोलकी जर शिकायचं असेल तर ती सुरुवात कशी करावी? नाही ती सुरुवात म्हणजे तिला लहानपणापासूनच त्या ढोलकीचं वळण लागतं। हा. आता 30, 35, 25च्या पुढे जर माणूस गेला तर त्याला ती ढोलकी येणारच नाही। तो 12-13 वर्षाचा जर असेल तर त्या टायमाला जर त्याने कुठेतरी हात हलवले तर त्याला ते येणार। मग ढोलकी अवघड वाद्य म्हणायचं काय तुम्हाला? ढोलकी वाद्य अवघडच आहे ना तसं पाहिलं तर। आताच्या काळात तुमचा प्याडपेक्षा
आता प्याडचं म्हणजे कसं आलं, हे रंगबाजीतला विषय आला, पण ढोलकी पहिली अख्खा तमाशा ढोलकीच होता. त्यावेळेला ढोलकीवाल्याला रात्रभर ढोलकी वाजवायला लागत होती लागायचं पूर्वी. हा. पूर्वीला, हा, मी लहानपणी पाहायचो तमाशा. पूर्वीपर्यंत. आता काय ढोलकी 2-3 गवळणी गण झाला, गवळण झाली की ढोलकी बंद झाली. आता सगळे प्याड ऑर्गनवर याच्यावर कार्यक्रम आला सगळा. ढोलकी सोडून तुम्ही तमाशा क्षेत्रात कोणत्या याच्यात काम करता? वगात काम? हा वगात काम करतो ना, सोगड्याला कोणते जातो, वग वगात केले काम तुम्ही? करतो. आठवत असेल ना हा तुम्हाला? वगात काम केले, काय नाव आहे भावमध्ये वगात? काम केलं, कुंकुमाचं भाग्याचं काम केलं, मोठ्या मोठ्या पार्टीत काम केलेले आहे मी. 5-25 वर्षी मोठ्याच पार्टीत होतो. नंतर स्वतःही मालकाची पार्टी, मी स्वतः मालक म्हणून पार्टी काढली होती. हा, काय माझी नाव 4-5 होतं वर्ष पार्टीचं? कांतीलाल पाटील पुणेकर, हा. त्या नावाने माझी पार्टी होती. तुमची पार्टी होती. हो, मी काही कारणास्तव ती पार्टी आता भांडवला अभि बंद झालेली आहे माझी. खरंच हे एक होते की तमाशा फड मालक अडचणीत येतो, हो. त्याच्यावर कर्ज पण होतं, एवढी लोक सांभाळायची 100-50. भांडवल लागतं, बरोबर, भांडवलाला भांडवल मिळत नाही, भांडवल लागतं या गोष्टीला. भांडवल जर असेल तर तमाशा, आजच्या काळात भांडवल जास्त द्यावं लागतं. या कलाकाराला पहिले 10-20 हजार उचली, पुरीला, गाड्यावाल्यांना, लाईटवाल्यांना सगळ्याला पैसे दिल्याशिवाय तमाशा उभा राहत नाही. आणि गोरगरिबाचं आता तमाशा उभं करणं काम राहिलेलं नाही साहेब. गरीब फड मालकाचं तर काम. कामच नाही राहिलं. ज्याच्याकडे भांडवल स्वतःच आहे, याजानी सुद्धा घेऊन तमाशा परवडत नाही. मी याजानी तमाशा केला आणि 17 लाखाचं कर्ज झालं म्हणून चालू वर्षी तमाशा मी पण ठेवला. एक सांगा की ढोलकी आणि पखवाद याच्यात काय फरक असतो? आले पकवतो फरक आहे. ढोलकीचं सोपं. वाद्य वेगळं. हा. पकवाद म्हणजे सांप्रदायिक मध्ये मोडला जातो. हा. त्याचा 1-2 ठेके असतात, हा. म्हणजे बांधणारी ठेके आली. पण तमाशा ढोलकी म्हणजे अग्रेसर आहे. म्हणजे तमाशाची खरी ओळख ती ढोलकी, घुंगरू हा. यांच्या ह्या बाजापासून होते. ढोलकी आणि घुंगरू हा. याला महत्व आहे तमाशामध्ये. पण तुम्हाला भजनावर किंवा अभंगावर ढोलकी वगैरे वाजवता येतात? आम्ही आमच्या पद्धतीने वाजवतो. एखादा जर आमच्या स्टेजला भजन म्हणला एखादा वाघामध्ये, फारशेमध्ये, तर आम्ही त्या पद्धतीची ढोलकी वाजवतो ना वाघामध्ये. नक्की त्याचा एक तोडा वाजवा आणि मग आपण एंडिंग जाऊ. हो, आता एखादा समजा भजन म्हणलं, हे भजनाचा इथं एंड होतो. आमचा एंड वेगळा आणि भजनाचा ह्या रूपात मध्ये एंड वेगळा. शेवटी काय सांगू शकता तमाशा धंद्याविषयी, तमाशा लोककलेविषयी? तमाशा शाखा चांगली आहे, पण त्याला स्वतःचं भांडवल लागतं, त्याला पाठबळ लागतं, 4 लोक त्याला पाठिंबाला लागतात. एका मालकाला किती पैसे असलं त्याला तमाशा चालवता येत नाही. त्याला 4-2 माणसं संगतीला लागतात, आधार लागतो आणि भांडवल स्वतःचं लागतं. तेव्हा तो तमाशात तो माणूस अग्रेसर होतो. अशा रीतीनं पौर्णिमा कराडकर तमाशातले ढोलकी वादक कांतीलाल पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. ते उत्कृष्ट ढोलकी वादक पण आहे आणि तमाशातला त्यांचा एक स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव आहे. खूप चर्चा करता येईल, कारण त्यांनी त्यांचा स्वतःचा तमाशा होता. तिथपासूनचा प्रवास जर असं म्हटलं तर 1-2 तास आपले सहज जातील. हो. परंतु